आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना केंद्रस्तरीय अधिकारीपदी रुजू होण्याचे निर्देश। राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होण्याचे संकेत। 6 मे रोजी सर्वोच्च न्यायालयात निवडणुकांविषयी सुनावणी। नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी आणि राहुल गांधींना नोटीस। ईडीने दाखल केलेल्या याचिकेच्या संदर्भात ही नोटीस बजावली। धुळे जिल्ह्यात दादांच्या राष्ट्रवादीकडून ठाकरे गटाला धक्का। माजी आमदार शरद पाटलांचा आज अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश। अजित पवार तटकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार। तिकीट न मिळाल्यानं शरद पाटील नाराज होते। जळगावच्या रावेर तालुक्यात खडसेंना धक्का बसणार। खडसेंचे निकटवर्तीय दीपक पाटलांसह काही कार्यकर्ते सोडचिठ्ठी देणार। अजितदादांच्या राष्ट्रवादीत आज मुंबईत पक्षप्रवेश करणार। मुख्यमंत्री व्हावं असं मलाही वाटतं, पण तसं झालं नाही। पण एक ना एक दिवस मी मुख्यमंत्री होईन। उपमुख्यमंत्री पदी राहण्याची हॅट्रिक करणाऱ्या अजित पवारांकडून खंत व्यक्त। रामराजे नाईक निंबाळकरांना वडूज पोलिसांचं समन्स। चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश। जयकुमार गोरे बदनामी प्रकरणात चौकशीसाठी समन्स। पुण्यातील गर्भवती प्रकरणी आता मृत तनिषा भिसे यांच्या दोन्ही बालकांच्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 24 लाखांची मदत। उपचारासाठीचे हे पैसे सूर्या हॉस्पिटलमध्ये जमा करण्यात आलेत। अभिनेत्री छाया कदमला वन खात्याची नोटीस। छाया कदमवर वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972चा भंग केल्याचा ठपका तर 5 मे रोजी सकाळी 11:30 वाजता चौकशीसाठी उपस्थित राहण्याबाबत नोटीस। नाशिक कुंभमेळ्यासाठी 600 एकर जागा भाडेतत्वावर घेण्याच्या हालचाली। 10 कोटी भाविक पर्वणीसाठी येण्याचा अंदाज। साधू ग्रामसाठी 1000 एकर जागा आरक्षित करणार।